महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांचे निकाल सध्या लागायला सुरुवात झालेली आहे। पहिल्या 2 ते सव्वा 2 तासांमध्ये कोणकोणत्या महानगरपालिकांमध्ये कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 29च्या 29 महानगरपालिकांसाठीचे आकडे आम्ही तुम्हाला आताच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। सुरुवात करूया अर्थातच मुंबईपासून। मुंबईमध्ये एकूण 158 जागांचे कल हातात आलेले आहेत। त्यामध्ये 65 जागेवरती भाजप आघाडीवर आहे, 18 जागावरती शिंदेची शिवसेना आघाडीवर आहे, तर ठाकरे गट 52 जागावर आघाडीवर आहे, तर मनसे 7 जागावर आघाडीवर आहे। म्हणजे जे काही कालच्या एक्झिट पोल मध्ये दिसलं होतं तशाच प्रकारचा हा निकाल दिसतोय। पण तरी देखील दोन्ही गटांमध्ये जो फरक दाखवला होता तो फरक थोडासा कमी या ठिकाणी दिसतोय। मुंबई नंतर सुरुवातीला आपण सगळ्यात अगोदर जाऊया पश्चिम महाराष्ट्रामध्ये। पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात महत्त्वाची जी महानगरपालिका होती ती म्हणजे कोल्हापूर। कोल्हापूरमध्ये सतेज पाटील विरुद्ध महाडिक असा सामना होता आणि या सामन्यामध्ये सतेज पाटलांनी महाडिकांना चांगली टक्कर दिलेली आहे, हे आतापर्यंत आलेल्या कलांवरून लक्षात येते। अजून सुद्धा कोल्हापुरातला सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस आहे। एकूण 81 पैकी 69 जागांचे कल हातात आलेले आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष 26 ठिकाणी तर काँग्रेस 27 ठिकाणी आघाडीवर आहे। म्हणजे इथं काँग्रेसचा जबरदस्त परफॉर्मन्स आहे। पण शिवसेना शिंदे गटाच्या इथं 10 जागा आहेत। हा विजय, अशा प्रकारचा विजय शिवसेनेच्या ठाकरे गटाला इथं मिळवता आला नाही। त्यामुळे सतेज पाटील आणि त्यांचा एकूणच महाविकास आघाडी दुसऱ्या नंबरवर राहील असं सध्या चित्र आहे। यानंतर कोल्हापूर नंतर आपण अगोदर जाऊया इचलकरंजीमध्ये। इचलकरंजीमध्ये एकूण 65 जागांसाठी निवडणूक झाली। या 65 जागांमध्ये आता सुद्धा सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे आणि एकूण जे विजयासाठी 33 आकडेवारी लागते 65 पैकी, ती 65 पैकी 33 आकडेवारी आता बीजेपीकडे आहे। त्यांचे 33 जागांवरती नगरसेवक आघाडीवर आहेत। त्यामध्ये इचलकरंजीमध्ये त्यांना एक मोठी टक्कर देण्याचं काम शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून केलं जातंय। ही शिवशाहू आघाडी जवळजवळ 15 जागांवर आघाडीवर आहे। याशिवाय शिंदेची शिवसेना 3 ठिकाणी आणि राष्ट्रवादी 1 ठिकाणी आघाडीवर आहे। पश्चिम महाराष्ट्रातली एक महत्त्वाची महानगरपालिका असलेली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जयंत पाटील, विशाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। या ठिकाणी देखील दोघांचाही ठीकठाक परफॉर्मन्स दिसते। अजूनही इथं जास्त आकडेवारी हातात आलेली नाही। एकूण 20 जागांचे कल हातात आलेले आहेत। त्यामध्ये भारतीय जनता पक्ष 10 जागांवर, राष्ट्रवादी 3 जागांवर तर काँग्रेस 7 जागांवर। म्हणजे एकूण 10 विरुद्ध 10 असाच सामना आता तरी काँग्रेसचा आणि भाजपचा सांगलीमध्ये दिसतोय। पश्चिम महाराष्ट्रातली आणखी एक महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे सोलापूर। सोलापूरमध्ये पहिल्या सव्वा 2 तासानंतर आता जी आकडेवारी आलेली आहे, एकूण 102 नगरसेवकांच्या पैकी 43 जागांचे कल हातात आलेले आहेत आणि त्यामध्ये अक्षरशः भारतीय जनता पक्षानं 39 जागेवर आघाडी घेतलेली आहे। म्हणजे एकूण कलांच्या पैकी 90% कल हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहेत। इथं जे काही राजकारण झालं होतं, बाळासाहेब सर्वदे या मनसे नेत्याची हत्या झाली होती, हे सगळं बघितल्यानंतर सुद्धा बीजेपीचा इथला जो परफॉर्मन्स आहे तो अतिशय जबरदस्त आहे। तो त्यांच्या पक्षाला उभारी देणार आहे। उत्तर महाराष्ट्रातल्या 4 महानगरपालिकांचा आता याच्यानंतरचा कल बघूया। नाशिकमध्ये एकूण 122 पैकी 49 जागांचे कल 12:15 वाजेपर्यंत हातात आले होते। यामध्ये 22 जागांवर भारतीय जनता पक्ष तर 11 जागांवर शिंदेची शिवसेना आघाडीवर आहे। इथं बाकी सर्व पक्षांचं पानिपत झालंय। राष्ट्रवादी 3, काँग्रेस 4, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा अजूनपर्यंत मिळताना दिसत नाही। ठाकरेंना 3, मनसेला 2। ठाकरे आणि मनसे या दोघांनी मिळून एक संयुक्त सभा देखील नाशिकमध्ये घेतली होती, पण तरी देखील इथं विशेष काही करता आलेलं नाही या दोन्ही पक्षांना देखील। मालेगावमध्ये 84 पैकी 38 जागांचे कल आतापर्यंत हातात आलेले आहेत। त्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा 2 जागांवरती फक्त आघाडीवर आहे। त्यानंतर शिवसेना 17 जागांवर आघाडीवर आहे आणि इथं 17 जागांवरती इतर आघाडीवर आहेत, म्हणजे ऑदर्स। यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा खरं तर MIM आहे अशी आता माहिती मिळते। 17 पैकी किती जागा MIMच्या आहेत हे माहिती नसल्या तरी किमान 15 जागांवर तरी MIM सध्या आघाडीवर आहे मालेगावमध्ये असं दिसतंय। त्यानंतर पुढची महानगरपालिका आहे जळगाव। जळगावमध्ये एकूण 75 पैकी 59 जागांवरचे कल हातात आलेले आहेत। ऍक्च्युली भाजप यामध्ये 39 जागांवरती आघाडीवर आहे आणि शिवसेना 19 जागांवर आघाडीवर आहे। म्हणजे थोडक्यात भारतीय जनता पक्ष इथं पूर्ण बहुमत मिळवण्याच्या मार्गावर आहे। अर्थात आहे असे जरी त्यांचे कल राहिले तरी देखील ते आरामात सत्ता स्थापन करू शकतात। राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागा आहे। अन्य कोणत्याही पक्षाला अजूनही खातं उघडता आलेलं नाही जळगावमध्ये। थोडक्यात गिरीश महाजन यांचा इम्पॅक्ट जळगावमध्ये दिसतोय। त्यानंतर धुळे महानगरपालिकेमध्ये 74 पैकी 18 जागांचे कल हातात आलेले आहेत। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 16 आणि शिवसेनेला 2, अन्य कोणत्याही पक्षाला अजूनही खातं उघडता आलेलं नाही। म्हणजे जवळजवळ पुन्हा एकदा
100% जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत धुळे महानगरपालिकेमध्ये। अशा पद्धतीचे इथले कल आहेत। महाराष्ट्रातल्या एकूण महानगरपालिकांच्या पैकी मराठवाड्यातल्या ज्या 4 महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी हाय प्रोफाईल महानगरपालिका जिथं मोठी लढत होणार होती ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर। इथं एकूण 115 पैकी 60 जागांचे कल हातात आलेले आहेत। इथं भारतीय जनता पक्षाला 18 सीट्स आघाडीवरती आहेत, तर शिवसेनेच्या 11 नगरसेवक सध्या आघाडीवर आहेत। इथं इतर म्हणजे 17 नगरसेवक आघाडीवर आहेत, यामध्ये MIM आणि इतर काही पक्षांचा समावेश आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर तर काँग्रेस फक्त 4 जागांवर आघाडीवर आहे। ही झाली संभाजीनगरची परिस्थिती। आता नांदेडला जाऊया, जिथं अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। अशोक चव्हाण काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी आपला परफॉर्मन्स जसा आहे तसा भाजपमध्ये देखील ठेवलाय। एकूण 81 नगरसेवकांच्या पैकी 79चे कल हातात आलेले आहेत। त्यामध्ये भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे, शिवसेना 11 जागांवर आघाडीवर आहे, म्हणजे ही शिंदेची शिवसेना आहे। राष्ट्रवादी 5 तर काँग्रेसला फक्त 10 नगरसेवक इथं टिकवता येतील असं सध्या वाटतंय। एकूण जर बघितलं तर काल जे एक्झिट पोल आले होते त्याच मार्गावरती आता हा नांदेडचा निकाल चालताना आपल्याला दिसतोय। यानंतर आपण जाऊया तिसरी अतिशय महत्त्वाची महानगरपालिका, जिथं अमित देशमुख एका बाजूला होते, दुसऱ्या बाजूला रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उतरलेले होते आणि त्यामुळे लातूरची महानगरपालिका प्रतिष्ठेची झाली होती। या महानगरपालिकेत देखील 70 पैकी 35 जागांचे कल हातात आले आहेत आणि त्यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, 19 जागांवर आघाडीवर आहे, तर भारतीय जनता पक्ष 13 जागांवर इथं आघाडीवर आहे। इतरांना 3 जागा मिळत आहेत, पण काँग्रेस इथं सर्वात मोठा पक्ष राहील असं काल एक्झिट पोलमध्येही दिसलं होतं आणि आता काँग्रेसची त्या दिशेनं वाटचाल देखील सुरू आहे। इथली आणखी एक महत्त्वाची महानगरपालिका आहे ती म्हणजे परभणी। परभणीमध्ये 65 नगरसेवक आहेत, 65 पैकी 29 जागांचे कल हातात आलेले आहेत। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 8 तर ठाकरे गटाला 15 जागा मिळत आहेत। कालच्या एक्झिट पोलमध्येही असेच काहीसे कल दिसले होते। त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे गटाच्या सर्वाधिक जागा येणारी ही एकमेव महानगरपालिका आहे। अनेक लोकांना वाटत होतं की प्रत्यक्षामध्ये असं होणार नाही, पण आता सध्या तरी ठाकरे गट इथला सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यांना पूर्ण बहुमत मिळेल या मार्गावरती आहेत असं दिसतंय। पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी 4 महत्त्वाच्या महानगरपालिका जिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची प्रतिष्ठा पणाला लागली होती। खरं तर पूर्ण एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला होता। त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर आणि जालना या महत्त्वाच्या महानगरपालिका होत्या। त्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाला एकूण जे 128 नगरसेवक आहेत त्यामध्ये फक्त 85 जागांचे कल हातात आलेले आहेत, पण तरी देखील इथं बीजेपीला 50 नगरसेवक सध्या आघाडीवर आहेत, म्हणजे बीजेपी पूर्ण बहुमताच्या दिशेने चाललंय इथं स्पष्ट दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा इथं 26 घेऊन दुसऱ्या नंबरवरती आहे, तर शिवसेना म्हणजे शिंदे गट इथं 7 नगरसेवक घेऊन तिसऱ्या नंबरवरती आहे। म्हणजे पिंपरी चिंचवडची महानगरपालिका थोडक्यात भारतीय जनता पक्षाकडे चाललेली आहे। दुसरी महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे पुणे महानगरपालिका, जी एकूण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या मध्ये देखील महत्त्वाची आहे। तिथे 165 नगरसेवक आहेत, त्यापैकी 65 जागांचे कल हातात आलेले आहेत आणि 65 पैकी 50 म्हणजे बीजेपीचा परफॉर्मन्स बघा, जवळजवळ 70% जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या आहेत। 70हून जास्त पर्सेंटेज आहे। शिवसेना शिंदे गटाला 2, राष्ट्रवादीला फक्त 8 नगरसेवक मिळत आहेत। म्हणजे थोडक्यात पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस जवळजवळ हद्दपार होती की काय अशी परिस्थिती आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वतः अजित पवार तिथं ठाण मांडून बसले होते। त्यांनी महाराष्ट्रात इतर ठिकाणी जास्त प्रचार देखील केला नाही, तरी देखील अशी परिस्थिती पुण्यामध्ये अजित पवार गटावर आलेली आहे। तिसरी महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे जालना। जालन्यामध्ये एकूण 65 नगरसेवक आहेत, त्यापैकी 17 जागांचे कल हातात आलेले आहेत। तिथं भारतीय जनता पक्ष 12 ठिकाणी आघाडीवर आहे, तर काँग्रेसला फक्त 3 जागा मिळत आहेत, शिंदे सेनेला 1 आणि इतरांना 1 अशा फक्त जागा मिळत आहेत। याशिवाय आणखी कुणाला काहीही परफॉर्मन्स आतापर्यंत तरी दाखवता आलेला नाही। त्यानंतर आणखी एक महत्त्वाची महानगरपालिका आहे ती म्हणजे अहिल्यानगरची। अहिल्यानगरला एकूण 68 नगरसेवक आहेत, 68 पैकी 35 जागांचे कल हातात आलेले आहेत। इथं सर्वात मोठा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचा अजित पवार गटाला 16 नगरसेवक मिळत आहेत, तर भारतीय जनता पक्षाला इथं 12 नगरसेवक मिळत आहेत, तो 2 नंबरचा पक्ष आहे आणि शिंदे सेनेला इथं 6 नगरसेवक मिळत आहेत। बाकी ठाकरे गटाला फक्त 1 जागा मिळते, अन्य कुणालाही एकही जागा आता सध्या तरी मिळत नाहीये। ठाणे जिल्ह्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या मध्ये सर्वात महत्त्वाची आणि महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा
जिथं पणाला लागलेली होती अशी महानगरपालिका म्हणजे ठाणे. ठाणेमध्ये एकूण 131 नगरसेवक आहेत, त्यापैकी 44 जागांचे कल हातात आलेले आहेत. त्यामध्ये शिंदे सेनेला 18 जागा मिळत आहेत, तर भारतीय जनता पक्षाला 10 मिळत आहेत. जे काही एक्झिट पोल होते कालचे त्याप्रमाणे बघितलं तर शिंदे सेनेला इथं कम्फर्टेबल मेजॉरिटी मिळणार आहे असं सांगितलं होतं, पण आता सध्या तरी ते त्या मार्गावर नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला 6, ठाकरे गटाला 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 6 नगरसेवक इथं मिळतील असा अंदाज आहे. इथली दुसरी महत्वाची महानगरपालिका ती आहे कल्याण डोंबिवलीची. कल्याण डोंबिवलीला एकूण 122 नगरसेवक आहेत, त्यापैकी 50 जागांचे कल हातात आलेले आहेत आणि यामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे. महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांचा हा गड आहे आणि तिथं भारतीय जनता पक्षाचे एकूण 28 नगरसेवक आहेत. इथं मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 14 नगरसेवक बीजेपीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सहजपणे सत्तेला पोहोचेल असं सध्या तरी वाटतंय, कारण 50 पैकी 28 म्हणजे मोर दॅन 50% जागा आत्ता तरी बीजेपीकडे जात आहेत. दुसरा महत्वाचा पक्ष आहे शिंदे सेना, त्यांना 16 नगरसेवक मिळत आहेत, तर ठाकरे आणि मनसेंना 2 आणि 4 नगरसेवक मिळत आहेत. म्हणजे कल्याण डोंबिवलीमधून जवळजवळ शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे हद्दपार झाल्यात जमा झालेला आहे. त्यानंतर इथली आणखी एक महत्वाची महानगरपालिका आहे ती म्हणजे उल्हासनगर. उल्हासनगरमध्ये 78 जागा आहेत, त्यापैकी फक्त 8च कल हातात आलेत आणि त्यामध्ये देखील भारतीय जनता पक्ष 5 जागेवर आघाडीवर आहे, तर शिवसेना, शिंदे गट 3 जागेवर आघाडीवर आहे. म्हणजे बाकीचे कल हातात आलेले नाहीत, त्यामुळे आता तरी इथला जास्त काही अंदाज सांगता येणार नाही, पण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा सत्तेपर्यंत पोहोचू शकतो. इथली सर्वात महत्वाची आणखी एक महानगरपालिका ती म्हणजे नवी मुंबई. नवी मुंबईच्या बाबतीत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगला होता. एकनाथ शिंदेनी भलेही काही उत्तरं दिली नसली तरी दुसऱ्या बाजूनं गणेश नाईक मोठ्या प्रमाणावर घोषणा करत होते आणि शिंदेंना हद्दपार करण्याच्या घोषणाही त्यांनी केल्या आणि तिथं भारतीय जनता पक्षानं चांगला परफॉर्मन्स केलाय. 32 जागा बीजेपीच्या मिळत आहेत, पण त्याच समोर 28 जागा या शिवसेनेला देखील मिळत आहेत. एकूण 111 पैकी 61 जागांचे कल हातात आलेले आहेत आणि या दोघांना जे काही आहेत ते सीट्स मिळत आहेत. बाकी पक्षांना जवळजवळ इथं काहीही स्थान नाही. ठाकरे गटाला फक्त 1 जागा इथं मिळते आहे. आता यानंतर आपण जाऊया विदर्भात. विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचा गड असणारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला म्हटली जाणारी नागपूर महानगरपालिकेमध्ये 151 नगरसेवकांच्या पैकी 129 जागांचे कल हातात आलेले आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 94 नगरसेवक आघाडीवर आहेत. म्हणजे किती जबरदस्त परफॉर्मन्स आहे तुम्ही बघा. जी महानगरपालिका त्यांच्याकडे 15 वर्ष सलग आहे. इथं काँग्रेस 2 नंबरचा पक्ष आहे, त्यांना 31 जागा मिळत आहेत. शिवसेना, शिंदे गटाला 2 आणि ठाकरे गटाला फक्त 1 जागा मिळते आहे. म्हणजे नागपूरचा जो गड आहे, जो संघाचा वाले किल्ला आहे, भारतीय जनता पक्षाचा किल्ला आहे, तो ते राखणार आहेत असं इथं स्पष्टपणे दिसतंय. त्यानंतर आपण जाऊया चंद्रपूरमध्ये. चंद्रपूरमध्ये 66 पैकी 35 जागांचे कल हातात आलेले आहेत. इथं भारतीय जनता पक्षाला फक्त 9 जागा मिळत आहेत, तर काँग्रेसला 13 जागा मिळत आहेत. इथं एक्झिट पोलमध्येही दाखवलं होतं की काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहील, पण भारतीय जनता पक्ष आता आलेल्या कलांवरून तरी अगदी जवळ आहे. सहजपणे इथं काँग्रेसला जिंकता येईल असं सध्या तरी वाटत नाही. इथं सुधीर मुनगंटीवार यांचं काय होतं हे आपल्याला बघायला लागेल. मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झालेली होती, त्यामुळे चंद्रपूरच्या महानगरपालिकेबद्दल आत्ताच जास्त काही अंदाज वर्तवता येत नाहीत, कारण फक्त 35 जागांचे आता कल हातात आलेले आहेत. त्यानंतर आणखी एक महत्वाची महानगरपालिका विदर्भातली ती म्हणजे अमरावती. अमरावतीला 87 नगरसेवक आहेत, त्यापैकी 28 जागांचे कल हातात आलेले आहेत. इथं भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांना 12 सीट्स मिळत आहेत. शिवसेना, शिंदे गटाला 2, राष्ट्रवादीला 5 आणि काँग्रेसला 4 नगरसेवक मिळत आहेत. म्हणजे थोडक्यात आता फार कमी कल हातात आले असले तरी असेच जर कल राहिले तर भारतीय जनता पक्ष आरामात बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचेल असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आणखी एक महत्वाची महानगरपालिका विदर्भातली आहे ती म्हणजे अकोला. अकोल्यामध्ये एकूण 80 नगरसेवक आहेत. 80 पैकी 80 जागांचे कल हातात आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष बहुमतापासून दूर असला तरी त्यांच्याकडे 34 नगरसेवक आहेत. शिंदे गटाला 4 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4. थोडक्यात महायुतीची सत्ता इथं आरामात येऊ शकते. काँग्रेस 2 नंबरचा पक्ष आहे, त्यांना 15 जागा मिळत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 1, ठाकरे गटाला 7 जागा मिळत आहेत, पण ते सत्ता स्थापन करू शकणार नाहीत अशी आताची परिस्थिती आहे. दुपारी 12:15 वाजेपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये काय परिस्थिती होती हे आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगितलं. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया.
या सर्व महानगरपालिकांच्या बद्दल, इथल्या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला हे निकाल पटले का? तुमच्या महानगरपालिकेत कोण निवडून येणार तुम्हाला अपेक्षित होतं, पण नक्की काय घडलंय तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.